प्रणीत सिद्धार्थ फ्रेंड सर्कल आयोजित नवरात्र उत्सव 2025 सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे। दरम्यान यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिद्धार्थ चौक स्वारबाबानगर येथे नवरात्र उत्सव अध्यक्ष निवडीविषयी बैठक घेण्यात आली। यावेळी सर्वानुमते आशिष भालेराव यांची निवड करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके, कल्पेश कांडेकर, जीवन रायते, बंटी लबडे यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष आशिष भालेराव, धम्मचौक नवरात्र अध्यक्ष गौतम वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच सामाजिक कार्यकर्ते भोलाभाई निषाद यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अधिक माहिती दानशूर दीपक नानाजी लोंढे यांनी दिली। या प्रसंगी रोशन गायकवाड, संदीप गांगुर्डे, भारत पालवे, दिनेश गायकवाड, अविनाश गांगुर्डे, अतुल भडांगे, आदित्य शार्दूल, अल्ताफ कोकणी, राजू आल्हाट, सूरज गांगुर्डे, तुषार गायकवाड, विश्वास पगारे, अशोक मोकळ, ओंकार शेलार, तुषार चौधरी, सागर खरे, जुबेर पिंजारी, तुषार पवार, रोहित गायकवाड, मुजम्मिल खान, स्वप्नील नेटावटे आदी जण पीएल ग्रुप आणि सिद्धार्थ फ्रेंड सर्कलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मचौक फ्रेंड सर्कल पीएल ग्रुप मी वतीनं सर्वांचा आभार करतो। पीएल ग्रुप आणि सिद्धार्थ फ्रेंड सर्कल व आमचे मार्गदर्शक दीपक नानाजी लोंढे यांच्या वतीने आम्हाला दरवर्षी दांडियाचा जो आम्हाला नवरात्री उत्सव करण्याचा हे भेटतो, त्यामुळे मला अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व आमचे नाना लोंढे यांचे सुद्धा आभार। सालाबादाप्रमाणे यावर्षी पण सिद्धार्थ चौक या ठिकाणी माननीय श्री प्रकाशजी लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दीपक नानाजी लोंढे, भूषणभाई लोंढे, दीक्षाताई लोंढे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव थाटामाटाने दरवर्षी होत असतो। यावर्षी 7-8 जण इच्छुक होते। त्या इच्छुकांपैकी आशिष भालेराव यांची सर्वानुमते निवड झाली। या निवडीचं सर्वांनी स्वागत केलं। यावर्षी सर्वसोबत आम्ही निश्चित कार्यक्रम करायचा आहे। यावर्षी आमचे मित्रबंधू यांचा वाढदिवस असल्याने ते इथं 4 दिवस उपस्थित नसतील, तरी त्यांच्या अपरोक्ष सगळ्यांनी व्यवस्थित मंडळाची काळजी घेऊन देखरेख करून हा कार्यक्रम जोरात करावा अशी अपेक्षा बाळगतो। जय महाराष्ट्र। चौथीने आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। त्या बैठकीला 2-3 का 4 अतिशय इच्छुक होते, परंतु सर्वानुमते काही भांडण न करता सर्वानुमते एकमताने सर्वांनी आशिष भालेराव यांची आज निवड केलेली। त्या निवडीप्रसंगी या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले। आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र नानाजी लोंढे असतात, सर्व या ठिकाणचे ज्येष्ठ असतील, त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो। या ठिकाणी महिलांची गर्दी वाखण्याजोगी अशी गर्दी या ठिकाणी असेल। दररोज असे बक्षीस या ठिकाणी महिलांना वाटप केले जातात। नवीन युवक असतात किंवा मुली असतात त्यांनाही बक्षीस वाटप केले जातात। या ठिकाणी जो अध्यक्ष आशिष भालेराव याला मी खूप शुभेच्छा देतो व त्यांना त्यांच्या हातून नवरात्र उत्सव मोठा उत्साह साजरा होईल याची शुभेच्छा। त्याप्रमाणे यावर्षी स्वारबाबानगरचे सर्व सन्माननीय सिनियर मंडळी असेल यांच्या वतीने दरवर्षी येथे मुख्य चौकामध्ये कार्यक्रम ठेवला असतो। या मंडळाचा अध्यक्षपदी आशिष भालेराव याची निवड झाल्याबद्दल सर्वांनी पहिले तर त्यांना टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। त्यानंतर या मंडळाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली इथे 13 मंडळ असतात। स्वारबाबानगर हे परिवार आहे, हे परिवार ताकदीचं परिवार आहे। दरवर्षी येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो, पण खऱ्या अर्थाने यावर्षी हा उत्सव अजून द्विगुणित करण्यासाठी यावर्षीचे प्रत्येक मंडळाचे बिनविरोध अध्यक्ष होत आहे। ह्याप्रमाणे सातपूर कॉलनी असेल, प्रबुद्धनगर असेल, संतोषमाता नगर असेल, कामगार नगर असेल, आदेवाडी असेल, सातपूर गाव असेल, इथेही काही आपली मंडळं असतात। त्या मंडळांनी सर्वांनी एकोप्याने हा उत्सव साजरा करावा असे मी पीएल ग्रुप व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो। मस्तीत पण शिस्तीत इथे कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट लागलं नाही पाहिजे अशी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक तकसाठी रमेश खरात, सातपूर।